डॉक्टर कुर्तकोटी किंवा श्री महाभागवत यांच्या मनात कधीपासून होतं की श्री महाराजांच्या पादुका नित्य पूजेसाठी घरात असाव्यात. त्यासाठी म्हणून त्यांनी एक पादुकांचा जोड बनवून तयार ठेवलेला. ह्या पादुका अशा होत्या, काळ्या घोटीव पाषाणाच्या बनवलेल्या, ज्याच्या बाजूला नागाचे एक वेटोळे आहे जे कुंडलिनी प्रतीक असेल आणि वरती नागाने उगरलेला फणा. पुढे इसवी सन 1909 जेव्हा श्री महाराज कुर्तकोटीस आले तेव्हा ह्याच पादुकांवर श्री महाराजांना उभं करण्यात आलं. उभं केल्यावर श्री महाराजांची यथासांग महापूजा झाली. आणि मग जेव्हा श्री महाराजांना विचारलं गेलं की या पादुकांची स्थापना कुठे करावी, तेव्हा श्री महाराज म्हणाले ते पुढे योग्य वेळ आली की होईल. आता हे खूप सूचक शब्द होते, बिकॉज हिअर कम्स द इंटरेस्टिंग पार्ट. जेव्हा श्री महाराजांनी गोंदवल्यास महासमाधी घेतली तेव्हा ज्या ठिकाणी श्री महाराजांच्या पार्थिव देहाला अग्निसंस्कार देण्यात आले तिकडे कुठल्या पादुका स्थापन करायचा असा जेव्हा प्रश्न आला तेव्हा हेच श्री महाराजांचं सूचक वाक्य ध्यानात घेतलं गेलं. सो आत्ता गोंदवल्याच्या समाधी मंदिरात ज्या पादुका आहेत त्या ह्याच पादुका. आता श्री महाराजांची महापूजा एक्झॅक्टली डॉक्टर कुर्तकोटींच्या घरी झाली की समोर असलेल्या त्यांच्या राम मंदिरात झाली, ह्याच्यावरती दोन मतप्रवाह आहेत. सो इट विल बी आयदर वन ऑफ द टू. मी तुम्हाला दोघांचं व्हिडिओ शूटिंग दाखवतो. आधी बघूयात डॉक्टर कुर्तकोटींचा वाडा. आता आपण आलो आहोत महाभागवत कुर्तकोटी यांच्या वाड्याच्या समोरच असलेलं त्यांच्याच परिवाराचं श्री राम मंदिराशी. ॲक्च्युली इथे आधी शंकराचं देऊळ होतं. मग इसवी सन 1909 श्री महाराजांनी रामाच्या मूर्तीची स्थापना केली. तिकडे मी म्हटल्याप्रमाणे श्री महाराजांना पादुकांवर उभं राहून महापूजा केली गेली. त्यापैकी हे दुसरं ठिकाण आयदर महाभागवतांच्या घरी किंवा या राम मंदिरात ही गोष्ट घडली. आता पाहूयात हे श्रीराम मंदिर. मंडळी, आपण आलो आहोत येहेळे गावला श्री तुकामाई महाराजांच्या समाधीपाशी. श्री तुकामाई म्हणजेच श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे सद्गुरू. आता झालं असं, श्री महाराजांनी वयाच्या 12व्या वर्षी गुरुशोधार्थ गृहत्याग केला. तेव्हा गुरुच्या शोधासाठी श्री महाराजांनी गोंदवले, हरिपूर, मिरज, सटाणे, अक्कलकोट, काशी, अयोध्या आणि बंगाल असे सगळे प्रदेश फिरले. तेव्हा फायनली श्री महाराजांना मार्गदर्शन मिळाले की त्यांचे सद्गुरू येहेळेगावला आहेत. मग श्री महाराजांनी निश्चय केला येहेळेगावला येण्याचा. इथे येहेळेगावला श्री महाराज येण्याच्या आधीच श्री तुकामाई एकसारखे ओरडायचे, अरे आता चोर येणार आणि सगळे लुटून नेणार, सांभाळा रे सांभाळा. फायनली तो दिवस उजाडला आणि श्री महाराज येहेळेगावला आले. पण त्या दिवशी श्री तुकामाई त्यांच्या घरी नव्हते. म्हणूनच श्री महाराज श्री तुकामाईंच्या घराच्या बाजूला एका भिंतीस टेकून बसले. काही वेळातच तुकामाई घरात आले. घरात येताच त्यांना कोणीतरी सांगितले की एक लहान मुलगा सकाळपासून तुम्हाला शोधत आहे. हे ऐकताच श्री तुकामाई घराच्या बाहेर आले आणि समोरच श्री महाराज हात जोडून उभे दिसले. सो तेव्हा श्री महाराज आणि श्री तुकामाई ह्यांची सगळ्यात पहिली भेट झाली. आता संशोधन केल्यावर मला असं कळलं की माझ्या मागे तुम्ही जे दार बघताय तेच ओरिजिनल श्री तुकामाई ह्यांच्या घराचे दार आहे. याचा अर्थ हीच ती वास्तू जिथे हे गुरुशिष्य सगळ्यात पहिल्यांदा भेटले. पाहूयात ती वास्तू.
आता अजून एक इंटरेस्टिंग किस्सा तुम्हाला सांगतो आणि मग दाखवतो श्री तुकामाईंची समाधी. हा किस्सा जेव्हा झाला तेव्हा गणपती 14-15 वर्षांचे होते. गणपती म्हणजेच श्री महाराज. तर श्री तुकामाई फिरत फिरत नदीवर आले. नदीच्या वाळूमध्ये 3 मुलं खेळत होती. श्री तुकामाईंनी गणपतीला आज्ञा केली एक मोठा खड्डा खणण्याची. गणपतीने तसे केले आणि मग तुकामाईंनी स्वतः त्या 3 मुलांना धरून खड्ड्यात टाकले आणि त्यावर वाळू टाकून तो खड्डा बुजवला आणि मग गणपतीला आज्ञा केली की सिद्धासन घालून येथे बस. कोणाशी काहीही बोलायचं नाही आणि काहीही झालं तरी हे आसन सोडायचं नाही. असे बोलून तुकामाई बाजूला एका झाडाखाली जाऊन बसले. काही वेळाने त्या मुलांचे आईवडील त्या मुलांना शोधायला आले. वाळूवर बसलेल्या गणपतीला त्यांच्या मुलांबद्दल विचारलं. तेव्हा गणपती काही बोलेना. म्हणून बाजूलाच बसलेल्या श्री तुकामाईंकडे त्या मुलांचे आईवडील गेले. तुकामाईंना विचारल्यावर तुकामाई म्हणाले की तो जो बुवा बसलाय त्याच्याकडे जा आणि त्याला विचारा. जर तो काहीच बोलला नाही तर त्याला ठोका, कारण त्यानेच बाळघात केलाय. हे ऐकल्यावर ते लोक गणपतीकडे परत एकदा आले आणि आपल्या मुलांबद्दल विचारलं. परत एकदा गणपती काहीच बोलला नाही. तेव्हा त्या मंडळींनी गणपतीला पोटभर मारले. मग श्री तुकामाई तिकडे येऊन म्हणाले, अरे याला दूर ढकला. वाळूखाली मुलं पुरून हा बसलाय. वाळू खणा म्हणजे तुम्हाला कळेल. लोकांनी तसेच केले आणि खरोखरच वाळूमध्ये त्यांची 3 मुलं मृतवत पडलेली दिसली. आता अजूनच संतापलेले लोक गणपतीला परत एकदा मारायला पुढे सरसावले. तेव्हा श्री तुकामाई म्हणाले की त्यांची मुलं तर जिवंत आहेत. असं म्हणताच खरोखरच ती 3 मृतवत पडलेली मुलं उठून बसली आणि हसत खेळत खड्ड्याच्या बाहेर आली. आता मात्र तुकामाईंनी गणपतीला पोटाशी धरलं आणि त्याच्यावर प्रेमाश्रूंची धार धरली आणि त्याला आश्वासन दिले की परमात्मा ह्या परीक्षेचे गोड फळ त्याला दिल्यावाचून राहणार नाही. हे ऐकल्यावर त्या लोकांनाही फार वाईट वाटले आणि त्यांनी गणपतीची माफी मागितली. ॲक्च्युली ही परीक्षा देहाभिमान तपासण्याकरता घेतली गेलेली आणि अर्थातच गणपती त्यात उत्तीर्ण झाला होता. आणि मग येत्या रामनवमीला श्री तुकामाईंनी गणपतीच्या डोक्यावर हात ठेवला आणि पूर्ण गुरुकृपा केली. डोक्यावर हात ठेवताच गणपतीची समाधी लागली. जेव्हा समाधी उतरल्यावर गणपतीने डोळे उघडले तेव्हा श्री तुकामाईंनी त्यांचे नाव ब्रह्मचैतन्य असे ठेवले आणि ह्याच वेळेपासून आपण त्यांना श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज या नावाने ओळखायला लागलो. खरोखरीच धन्य आहेत असे खरे गुरुशिष्य. आणि हे संतांचे अलौकिक पीक अख्ख्या जगाच्या पाठीवर फक्त भारतामध्येच सर्वाधिक आढळते. पाहूयात श्री तुकामाईंची समाधी. मला संशोधनानंतर असं कळलं की तुकामाई मंदिराचं जे आवार आहे त्यातच तुकामाईंचं घर होतं. पाहूयात तुकामाईंची समाधी आणि मंदिराचं आवार. 22 डिसेंबर 1913चा दिवस उजाडला. सोमवार होता. मार्गशीर्ष कृष्ण दशमी. ह्या दिवसाची पहाट झाली. श्री महाराज ह्याच शेजघरातून बाहेर आले आणि सकाळी उठल्या उठल्या मुखमार्जन केलं. परत देवळात आले. आधी थोरल्या श्रीरामाचं दर्शन घेतलं आणि जाऊन शेजघरामध्ये बसले. आणि मग जेथे नाम तेथे माझे प्राण, ही सांभाळावी खूण, हे शेवटचे शब्द उच्चारून श्री महाराजांनी इथेच बसून महासमाधी घेतली. तेव्हा घड्याळात वाजलेली पहाटेचे 5:50 झालेली आणि अमृत नावाची उत्तम घटका चालू झाली होती. जेव्हा लोकांना खात्री पटली की ही समाधी नव्हे तर खरंच महासमाधी आहे, तेव्हा अख्खा गाव ह्या देवळात गोळा झालेला श्री महाराजांच्या पार्थिव देहाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी. तर मंडळी, हीच ती खोली
श्री महाराजांचं शेजघर, ज्यात श्री महाराजांनी महासमाधी घेतली. आणि श्री महाराजांच्या शेजघराच्या बाजूलाच श्री महाराजांच्या द्वितीय पत्नी म्हणजे आईसाहेबांचंही शेजघर आहे. पाहूयात. आत्ताच आपण श्री महाराजांनी महासमाधी ज्या खोलीत घेतली ते शेजघर थोरल्या राम मंदिरामधलं पाहून आलो. समाधी घेतली तो दिवस होता सोमवार, म्हणजेच 22 डिसेंबर 1913. आता ऐका ह्याच्या आदल्या दिवशी आणि पुढच्या दिवशीचा वृत्तांत. समाधी घेतली सोमवारी आणि रविवारी श्री महाराज तेव्हा असलेल्या गोठ्याच्या स्थानी आले. सगळ्या गायींच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला आणि त्या गायींच्या व्यवस्थेसाठी ठेवलेला एक माणूस होता, त्याची एक झोपडी होती. त्या झोपडीच्या समोर एक खुर्ची टाकून बसले आणि काही वेळाने उद्गारले की मला ही जागा फार आवडते आणि मला कायमचं इथे राहायला फार आवडेल. आता हे खूप सूचक उद्गार होते. ह्याच उद्गारांवरून श्रींच्या भक्तांनी श्री महाराजांच्या देहाचे अग्निसंस्कार बरोबर त्याच ठिकाणी केले. समाधी घेतली सोमवारी, त्याच्याच पुढच्या दिवशी मंगळवारी थोरल्या राम मंदिरामधून श्री महाराजांच्या पार्थिव देहाला वाजत गाजत समाधीच्या ठिकाणी आणलं गेलं आणि त्यांच्या देहाला बरोबर त्याच विशिष्ट ठिकाणी ठेवलं गेलं जिथे आदल्या दिवशी ते खुर्ची टाकून बसलेले. आणि हेच ते ठिकाण जिथे श्री महाराजांच्या पार्थिव देहाला अग्निसंस्कार देण्यात आले. म्हणजे तुम्ही माझ्या मागे जे समाधी मंदिर बघताय, ही वास्तू श्री महाराजांच्या वेळी एक गोठा होता आणि आता जिकडे श्री महाराजांच्या पादुका आहेत तो गाभारा म्हणजेच ते ठिकाण जिथे श्री महाराजांनी खुर्ची टाकून बसलेले. पाहूयात महाराजांचं समाधी मंदिर.